नमस्कार, मी अश्विनी. अशो रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज अश्विनीच्या स्वयंपाकघरामध्ये मस्त असा कढी वडा बनवणार आहोत. तर कढी वडा बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघूया. प्रथम आपण वडा बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते बघूया. ते इथे घेतलेलं आहे मी एक एक कप छोटा 1 कप बेसन पीठ घेतलेलं आहे. आणि त्याच्यासाठी हळद, 1 चिमूटभर हळद, थोडासा ओवा, 1 चिमूटभर जिरा पावडर, चवीनुसार मीठ आणि अगदी थोडंसं आपल्याला खायचा सोडा लागणार आहे. एवढं साहित्य आपल्याला वड्यासाठी लागणार आहे. आता कढीसाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे ते बघूया. तर कढीसाठी आपण इथे घेतलेले अर्धा लिटर दही छान असं फेटून घेतलेलं आहे. 5-6 हिरव्या मिरच्या तिखट आवडीनुसार, 5-6 लसूण पाकळ्या, थोडासा अद्रकचा तुकडा, ओलं खोबरं छोटी वाटीवर, 1 चमचा आपल्याला बेसन पीठ लागणार आहे. एवढं आपल्याला कढीसाठी साहित्य लागणार आहे. आणि फोडणीसाठी लागणार आहे जिरं, मोहरी, हळद, कढीपत्ता आणि थोडीशी हिरवी कोथिंबीर. छान अशी कोथिंबीर घेतलेली आहे. तर एवढं साहित्य आपल्याला कढी वड्यासाठी लागणार आहे. तर आपण प्रथम वडा बनवून घेणार आहोत. वडा बनवण्यासाठी प्रथम आपण बेसन पीठ घेतलेलं आहे. जे आपण जिन्नस घेतले छोटे छोटे ते सर्व जिन्नस घालून घेते. थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला असं भजनला जसं आपण पीठ खलवतो तसं पीठ आपल्याला कालवून घ्यायचं आहे. छान छान पीठ आपण कालवून घेतलेलं आहे. या पद्धतीने आता आपण भजे सोडून घेऊया. म्हणजे पीठ कालवत होतो तोपर्यंत आपण तेलही गरम करायला ठेवलं होतं. इकडे आपले तेलही छान गरम झालेलं आहे. आता आपण छोटे छोटे वडे किंवा भजे सोडून घेणार आहोत. या पद्धतीने सर्व वडे मी सोडून घेणार आहे. एकसारखे असे वडे सोडून घेतलेले आहे. छान आपल्याला तळून घ्यायचे दोन्ही साईडनी. आपले वडे होते तोपर्यंत आपण कढीचं वाटण वाटून घेऊया. कढीचं वाटण आपण वाटून घेऊया. ओलं खोबरं घालून घेते. छान बारीक करून घेणार आहोत आपण. आपलं वाटणही छान वाटून झालेलं आहे. आणि ज्या आपण वाटीमध्ये वड्यासाठी पीठ खलवलं होतं त्याच वाटीमध्ये कढीसाठी मी पीठ खलवून घेतलेलं आहे. आता आपण वडे सुद्धा झालेले आहे. वडे आपण काढून घेऊया. मस्त झालेले आहे. प्रथम घालून घेते मोहरी छान तडतडली की आपल्याला घालायचं आहे जिरंही छान फुललं की घालायचं आहे कढीपत्ता. त्यातच घालून घेते कोथिंबीर. म्हणजे आपली कोथिंबीर छान हिरवी राहते. त्यासाठी आपल्याला तेलातच घालून घ्यायची. लगेचच आपल्याला वाटण घालून घ्यायचं आहे. सर्व छान आपल्याला परतून घ्यायचं आहे. त्यातच घालून घेते हळद, चवीनुसार मीठ. आपला मसालाही छान परतून झालेला आहे. तेल सुटायला सुरुवात झालेली आहे. आता आपण घालून घेणार आहोत दही. जे छान आपण फेटून ठेवलेलं दही होतं ते. आणि बेसन पीठ सुद्धा आपण त्यातच घालून घेणार आहोत. लगेच दोन्ही मिक्स घातलं तरी चालेल. छान आपल्याला हलवून घ्यायचं आहे. आणि पाणी घालून घेणार आहे मी एक्स्ट्रा 1.5 ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे. छान एक दणकून उकळी आपल्याला आणायची आहे. छान आपल्या कढीला उकळी आलेली आहे. बघत असाल मस्त आपली कढी झालेली आहे. कढी वडा बनवताना आपल्याला कढी जी आहे ती थोडीशी पातळच ठेवायची. म्हणजे काय होतं, आपण जेव्हा वडे सोडतो त्यावेळेस वडे जे असतात ते कढी शोषून घेतात आणि आपली कढी घट्ट होत जाते. त्यासाठी आपल्याला कढी जी असते ती पातळ ठेवायची प्रथम. आणि आता गॅस बंद करून घेते. गॅस बंद करून घेतलेला आहे. आता वडे सोडून घेऊया. त्यात सर्व वडे सोडून घेतले आणि आपण मस्त 10 ते 15 मिनिटं ठेवूया साईडला. 10 ते 15 मिनिटानंतर मस्त आपले वडे छान असे भिजलेले आहे. अतिशय मस्त असे भिजून वरती असे फुगून आलेले आहे. आणि खूप छान अशी आपली कढी वडा झालेला आहे. तर आजची रेसिपी कशी वाटली नक्की कॉमेंट्स मध्ये सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन रेसिपी संग पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा. मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा. बाय सर्वांना.